विदर्भ वगळता राज्यभरात आजपासून शाळा सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमधील दुर्वेस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील कोडोली येथील तर अजित पवार बारामतीतील काटेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। शालेय विद्यार्थ्यांना आजपासून एसटीचा पास शाळेतच मिळणार। विद्यार्थ्यांसाठी आजपासून विशेष मोहीम सुरू। शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावाच्या यादीनुसार एसटी कर्मचारी शाळेत पास पोहोचवणार। जळगाव जिल्ह्यातील 3300 शाळांची घंटा वाजली। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं ढोलताशांच्या गजरात गुलाब पुष्प देत स्वागत। एमएसटी सीईटीचा आज निकाल। विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार। डोंबिवलीत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापित करण्यासाठी सर्वपक्ष हक्क संरक्षण संघर्ष समिती स्थापन। खासदार बाळामामा म्हात्रे समितीचे अध्यक्ष। 27 गावांचा निकाल लावल्यानंतरच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घेण्याची मागणी। मुंबईत आझाद मैदानावर आशा सेविका आजपासून आंदोलन करणार। विविध मागण्यांसाठी आशा सेविका आंदोलन करणार। बुलढाण्यात नीरव आणि कोरडी नदीवरील सुरू असलेलं सिमेंट बंधाऱ्याचं काम निकृष्ट। स्थानिकांचा आरोप। खामगाव जलसंधारण विभागाचं मात्र दुर्लक्ष। नागपुरात सेमिनरी हिल्स भागात आजपासून 3 दिवस सकाळी वीज बंद राहणार। नवीन ट्रान्सफॉर्मर चार्जिंगच्या कामासाठी महावितरणचा निर्णय। परभणीत 20 वर्षीय तरुणी बेपत्ता। शौचालयाला जात असल्याचं कारण देत तरुणी बेपत्ता। नातेवाईकांकडून पोलिसात हरवल्याची नोंद दाखल। कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार। शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती। एमएमआरडीएच्या बैठकीत नव्या मार्गाचा डीपीआर मंजूर। जामनेर तालुक्यातील वाकीजवळ असलेला पर्यायी रस्ता पावसामुळे गेला वाहून। रस्ता वाहून गेल्यानं नाल्याचं पाणी शेतात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। राज्यातील साखर कारखान्यात वापरणार एआय तंत्रज्ञान। एआय साठी 6% व्याजदर कर्ज देणार। राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना कर्ज। बुलढाण्यातील चिखलीमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन। बुलढाणा, अकोला, वाशिम या 3 जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग। परभणीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला। कारवाईत पोलिसांनी 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली। जमीन खचल्यानं भगदाड पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बोईसर तारापूर एमआयडीसीत प्लॉट नंबर K6 कारखान्याला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। कोणतीही जीवितहानी नाही। इंद्रायणी गोदावरी दुर्घटनेनंतर तिसरी दुर्घटना समोर। माथेरानच्या शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले। तिघेही पर्यटक नवी मुंबईतील असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरात शिक्षकाकडून 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार। रांजणगाव शेणपुंजी येथील नर्सरी कॉलनीतील घटना। सुभाष जाधव असं खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचं नाव। विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार। आदिवासी विद्यार्थ्यांच्या यातना थांबेनात। विद्यार्थ्यांचा मालवाहू ट्रकमधून 200 किलोमीटर प्रवास। मेंढ्या बकऱ्यांसारखे कोंबून नेल्याचा प्रकार। नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील घटना। चंद्रपूरच्या बल्लापुरात अनधिकृत कापूस बियाणं विक्रेत्याला अटक। सुमारे 12 लाख किमतींच्या बियाणांची 16 पोती जप्त। बुलढाण्यातील शेगाव एसटी आगारात 5 नवीन एसटी बस दाखल। बसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा। बुलढाण्यातील आदिवासी भागात 75 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा। वडगावगड भागातील वीज पुरवठ्याची समस्या अखेर सुटली। सातारा नगर परिषदेच्या पार्किंगची झाली कचराकुंडी। राखीव पार्किंगच्या जागेवर कचऱ्याचा खच। परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य। परभणीत शासकीय रुग्णालयात संसर्गजन्य विभागात 3 दिवसांपासून श्वानाचा वावर। विभागातील रुग्णांना श्वानामुळे त्रास। प्रशासनाकडून ठोस कारवाई न केल्याचा आरोप। रेणुका देवीचा माहूर गडावर भक्तांची गर्दी। सुट्टीचा दिवस असल्याने संपूर्ण माहूर गड गजबजून गेला। वाशिममधून संत झोलेबाबा महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। पालखीचे यंदाचं 11वं वर्ष। चिखली झोलेबाबा मंदिरात पारंपरिक पूजा आणि भजनानंतर पालखीचं प्रस्थान।
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन. पुढचे 5 दिवस पालखीचा मुक्काम परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी असणार. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणावर भाविक तुळशी हार आणि फुले मोठ्या भक्तिभावाने अर्पण करतात. आता याच निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. धूप आणि अगरबत्ती विक्रीचा सुरुवात देखील करण्यात आली आहे. बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून झालेली हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार. उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या बैठका. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा. उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात सभा. बारामतीच्या मळद, डोरलेवाडी, मेखडी, निरावागंज गावात होणार जाहीर सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक. शिवतीर्थ येथे बैठकीचं आयोजन. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक. परभणीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन. निवडणुकीत महायुतीनं विश्वासात घेतलं नाही तर दुसऱ्या पक्षासोबत युती करण्याचा, अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार. राजसाहेब हे वादळी व्यक्तिमत्व. जसा वादळाचा थांग पत्ता लागत नाही तसंच राजसाहेबांचं सुद्धा आहे. चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचे कौतुक. मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस. पुढील 2 ते 3 तास मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता. दक्षिण मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद. हवामान विभागाची माहिती. मुंबईत जोरदार पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटांच्या विलंबानं धावत आहेत. रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटिंग. मुंबई गोवा महामार्गावर साचलं पाणी. काजळी, मुचकुंदी, वशिष्ठी नद्या सध्या उसळून वाहू लागल्यात. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात धुवाधार पाऊस. 24 तासात 139 मिलीमीटर पावसाची नोंद. चंद्रपूरचं वढोली गाव 8 दिवसांपासून अंधारात. पहिल्याच पावसामुळे गावातील विजेचे खांब कोसळले. वारंवार पाठपुरवठा करूनही महावितरणचं मात्र दुर्लक्ष. ग्रामस्थांचा आरोप. कराड पाटण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. मुंबईत मुसळधार पाऊस. पावसामुळे मुंबईच्या सायन्स सर्कल परिसरात साचलं पाणी. नागपूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 ते 21 जून दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर. जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित. आज उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अलर्ट. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. कोकण घाट क्षेत्रात जाण्यास पर्यटकांनी टाळावं. हवामान तज्ज्ञांचा पर्यटकांना सल्ला. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली. कशेडी बोगद्याच्या अलीकडे डोंगरावरील माती रस्त्यावर. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. वाशिममध्ये सततच्या पावसामुळे खरीप पेरणीला वेग. 2 दिवसात 50% अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण. शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण. वाशिम तालुक्यातील आडोळी येथील पाणंद रस्त्याचं काम अद्याप रखडलं. पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचं स्वरूप. प्रवास करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. रत्नागिरीत रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती. मुंबई गोवा महामार्गावरचं श्रद्धा हॉटेलला पाण्याचा वेढा. लॉजसह हॉटेलचं नुकसान. केरळमध्ये मुसळधार पाऊस. कोझिकोडच्या अनेक भागात साचलं पाणी. सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वीज कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू. शासनाकडून मदत मिळवून देण्याचं आमदार अब्दुल सत्तारांचं आश्वासन. जामनेर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वाकी गावाजवळ असलेला पर्यायी रस्ता गेला वाहून. नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 29.76%.
मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना. कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जण जखमी. कुंडमळा पर्यटन स्थळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करून माहिती. मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमळा पर्यटन स्थळ दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली आहे. तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये केली विचारपूस. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी तळेगाव येथील रुग्णालयात जाऊन कुंडमळा दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. प्रशासनानं राज्यातील जीर्ण झालेल्या पुलांवर प्रवास करण्यासाठी नागरिकांना बंदी घालावी, बनसोडे यांची मागणी. कुंडमळा दुर्घटनेत एनडीआरएफ कडून 41 पर्यटकांचा बचाव. 2 ते 3 जण अद्याप बेपत्ता. दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू. ठाण्याच्या 3 हातनाका परिसरात इमारतीला आग. आगीत 1 व्यक्ती जखमी. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. माथेरानमधील शार्लोट लेकमध्ये बुडून 3घांचा मृत्यू. 3घांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश. सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हेल्प फाउंडेशनकडून शोध मोहीम. हिंगोलीत दुचाकीच्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ इथे ऐतिहासिक गढी आणि ज्योतिर्लिंग परिसरात भीषण आग. रिक्षा आणि ट्रकचा अपघात. हिंगोलीत सागवानची विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो जप्त. वन विभागाची कारवाई. परभणीत अज्ञात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू. शेतकऱ्याचं 20,000 रुपयांचं नुकसान. परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाकडून तातडीनं उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांची मागणी. चंद्रपुरात शेडेगाव जंगलात 2 वाघांमध्ये झुंजीत बछड्याचा मृत्यू. चंद्रपुरातील सावली वनपरिक्षेत्रात 2 रानटी हत्तींचा प्रवेश. हत्तींच्या हालचालीवर वन विभागाचं लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.